नमस्कार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि हा अपघात झाल्याच्या नंतर अजितदादा यांचं त्यामध्ये निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा जो काही विधी होत्या त्या विधी पूर्ण झाल्या आणि तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सुनेत्राताई पवार यांनी घेतला. त्यावेळेस बऱ्याच लोकांना असंही वाटलं असेल की घरी आता दुःख आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांचे पती अजितदादा पवार गेले आहेत आणि त्या लगेच कशा काय उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला जाऊ शकतात, असे बऱ्याच सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न झाले होते. किंवा घरचा माणूस गेल्याच्या नंतर ते पद महत्त्वाचं का माणूस महत्त्वाचा, त्या दुःखात असताना सुद्धा त्यांनी त्या पदाचा शपथविधी सोहळा पार पाडला. त्यानंतर बऱ्याच लोकांनी असाही विचार केला किंवा शेवटी मग एवढा मोठा पक्ष आहे, त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मग यांनासुद्धा सांभाळणं आहे, त्यांच्या मनामध्ये दुःख आहे आणि घरच्याच व्यक्तींनी हे जर दुःख सांभाळत बसलं तर मग या कार्यकर्त्यांचं काय, म्हणून या गोष्टीचा विसर पडला. आणि त्यानंतर बराच काळ गेला आणि त्यानंतर या पक्षामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांनी ज्या काही घडामोडी केल्या आणि आता काल परवा प्रशांत किशोर यांची बैठक सुनेत्राताई पवार यांच्यासोबत झाली. पार्थ पवार होते, जय पवार हे ऑनलाईन पद्धतीने त्या बैठकीला होते आणि यानंतर एक पोस्ट केलेली आहे उमेश पाटील यांनी. आता या पोस्टमधून उमेश पाटील जे पक्षाबद्दल सांगतायत, पक्षातल्या ज्या काही घडामोडी घडल्यात आजपर्यंतच्या, मात्र या पोस्टमधून हे आपल्या लक्षात येणार आहे की नेमकं सुनेत्राताई पवार स्वतःच्या पतीच्या निधनाचं दुःख विसरून त्या शपथविधीला कशा गेल्या, हे काय झालं, सगळं या पोस्टवरून निष्पन्न होईल आणि तुमच्याही लक्षात येईल की खरंच सुनेत्राताईंना मग दुःख नव्हतं का, त्या शपथविधीला गेल्या कशा. तर त्यांनी पोस्ट केलेली अशी आहे, दादावरचं प्रेम खरं होतं तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवाराचं प्रेम कमी कसं होऊ शकतं. आदरणीय अजितदादावर निस्सीम प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आजही आहेत. दादांनी आपल्याला काय दिलं, किती प्रेम दिलं, किती जपलं, याची जाणीव ठेवून दादांच्या माघारी दादांचा परिवार हाच आपला परिवार या भावनेने ते निस्वार्थपणे उभे आहेत. पण एक गोष्ट मनाला प्रचंड वेदना देते, दादांच्या नावावर, दादांच्या विश्वासावर आणि दादांनी दिलेल्या संधीवर आयुष्यभर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील तर मनात एक प्रश्न निर्माण होतो, यांचं दादावर खरंच प्रेम होतं का, की दादा सत्तेत होते तोपर्यंतच होतं. ज्यांचं दादावर खरं प्रेम होतं त्यांचं दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावर तेवढंच नव्हे तर कणभर जास्त प्रेम असायला हवं होतं. कारण दादांच्या अचानक जाण्याने केवळ महाराष्ट्राने एक नेता गमावला नाही, एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदललं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्याने अचानक वेगळं वळण घेतलं. विशेषतः सुनेत्रा वहिनींना तर स्वतःच्या दुःखात काही काळ शांत बसण्याची उसंत मिळाली नाही, मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही. अश्रू पुसण्याआधीच पक्षाची आणि सरकारची प्रचंड जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घ्यावी लागली आणि अशा परिस्थितीतही त्या डगमगल्या नाहीत. दादांनी आयुष्यभर जपलेला पक्ष आणि कार्यकर्त्यांचा परिवार सावरण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. अशावेळी दादावर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येकाने वहिनींच्या पाठीशी छातीचा कोट करून उभं राहायला हवं होतं. पण दुर्दैवाने वहिनींचे अश्रू सुकण्याआधीच पक्षाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल सातत्याने संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या बातम्या माध्यमामध्ये पेरल्या जाऊ लागल्या. कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या मनात पक्षाच्या राजकीय भविष्याबद्दल संभ्रम निर्माण होईल अशी नियोजनबद्ध चर्चा घडून आणली जात आहे. आता याचा रोख नेमका कुणाकडे आहे हे तुमच्याही लक्षात येत असेल तर नक्कीच कमेंट करा. याचा सर्वाधिक आनंद आपल्या राजकीय विरोधकांनाच होणार आहे. दादांनी आयुष्य घालून उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात कोणाचंच राजकीय भलं होणार नाही. दादावर प्रेम असल्याचं सांगणं खूप सोपं आहे, पण दादा नसताना त्यांच्या परिवाराच्या पाठीशी निस्वार्थपणे उभं राहणं हीच त्या प्रेमाची खरी परीक्षा आहे. आज दादा असते तर त्यांनी एकच प्रश्न विचारला असता,
मी गेल्यानंतर माझ्या माणसांना तुम्ही जपलं की त्यांना एकटं पाडलं. आणि मला वाटतं या एका प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या अंतर्मनाला द्यावं. दादा आज आपल्यात नाहीत, पण दादांनी जपलेला परिवार, दादांनी उभा केलेला पक्ष आणि दादांनी प्रेम केलेलं प्रत्येक कार्यकर्ता हीच आज दादांच्या आपल्याकडे असलेली ठेव आहे. ती जपणं राजकीय सोय नाही, ती दादाप्रती आपली निष्ठा आहे, असं उमेश पाटील यांनी या पोस्टमध्ये व्यक्त झालेले आहेत. आणि बघत असतो आपण की सध्या काय चाललेलं आहे पक्षात. प्रशांत किशोर यांनी आता रणनीतिकार म्हणून काम बघणार आहेत अशा चर्चा आहेत. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचा विचार चालू आहे. आणि त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा आता सांगितलं आहे की दादा असतानाच प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचार चालू होता. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.